नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आहे बाप्पांचा आपल्या घरी चौथा दिवस। आज आहे गौरी आवाहन। आली आली आरू सारखा डोळा चोळतोय, गेले 2-3 दिवस झाले तो जास्तच चोळतोय। डॉक्टरला दाखवायला पाहिजे, पण आता बघू। कुमार तर बाहेर गेलाय, बघू आता कधी जायला जमतंय डॉक्टरकडे ते। मी त्याच्या डोळ्यात ब्रेस्ट मिल्क टाकलंय, थोडं माहिती आहे की टाकतात, पण ते लक्षात यायला पाहिजे। ऐन टायमाला काही सुचत पण नाही अशा गोष्टी। वहिनीने 2-3 वेळा सांगून टाकलं तर जरा तो बरा आहे आता, तरी पण मध्ये मध्ये चोळतोय। तर दादांना म्हटलं मी पेला घेऊन येते, मला जरा बकरीचं दूध काढून द्या। बकरीचं दूध पण टाकतात ना, डॉक्टरकडून ड्रॉप आणू तेव्हा आणू। काय बाबू, हम्मा आहे ना, चावत नाही नाही। हो कोण आहे? तिच्या पाठी जाऊ नको, बास पुढे नको जाऊ, बास ती तिकडे गेली ना झाडात, तू नको जाऊ, ये इकडे द्या। थँक्यू। असंच टाकायचं ना, गरम बिरम करायची काय गरज नाही ना, फक्त गाल हो। हा गाळेन हा गाळेन। आज पाऊस आहे बऱ्यापैकी। आरूच्या डोळ्यामध्ये बकरीचं दूध टाकलं, जेमतेम त्याने टाकू दिलं, रडतच, पण काय करणार। आता जरा डोळ्यात चोळणं कमी केलंय त्यांनी, पण तरी डॉक्टरकडे जायलाच लागेल। तसंही त्याचं वॅक्सिन द्यायचं आहे, तसंही त्याला सर्दी खोकला झाला आहे, तसंही त्याच्या बॉडीवर 2 ठिकाणी ओरखडे बसलेत, साल निघालंय सालपट। ते सारखं घासलं जात आहे त्याला, कपडा म्हणा काही म्हणा, तर ते सारखं निघतंय। त्याच्यामुळे त्याला पण लावण्यासाठी काहीतरी चांगली ऑइंटमेंट वगैरे काहीतरी बघायला पाहिजे, किंवा मग ती जी टेप असते सर्जिकल, असं काहीतरी आणायला लागेल। लहान पोरं ती मोठे होईपर्यंत आई बाप्पाच्या जीवाला नुसता घोर। सकाळपासून मी 2 मिनटं शांत बसली नसेल, पण मी असं काय घरात पण मदत नाही करू शकले। मी अरूला घेऊनच आहे, त्याला भरवते, त्याला तिकडे शेतात फिरवून आणते, त्याच्याच डोळ्यात औषधाचं काहीतरी बघते। खोकल्याचं एक होम रेमेडी करून झालं, आता डोळ्यात ब्रेस्ट मिल्क परत टाकून झालं, बकरीचं दूध टाकून झालं, सतरांत त्याची सर्दी काढली, 2 वेळा शी झाला, 4 वेळा कपडे बदलले, तेच चालू आहे सगळं। गौरी आवाहन आहे, त्याच्यामुळे आम्ही गौरी आत्यांची मूर्त आणायला आलेलो आहोत। इकडे आमच्या घरी मूर्त असते, इथे सासरी। माझ्या माहेरी गौर सजवतात, म्हणजे मुखवटा, साडी, ते सगळं असतं। आरूला जेवण भरवत होते मी, तसंच टी-शर्ट भिजलेला आहे, तसंच तोंडाला पण डाळ भात तसाच आहे। मी पण तशाच कपड्यांवर आले, ओढणी पण नाही घेतली, म्हटलं कारमधून उतरायचं नाहीये, फक्त जाऊया म्हटलं सोबत। हा पण चिडचिडलेला होता, तर जरा कारमध्ये बरं वाटेल त्याला। अरू सर्दीमुळे हैराण झालाय ना बेटा, सर्दी सारखी नुसती सकाळपासून अक्षू चालू आहे, आणि खोकला ख्वाक। खोकल्याची एक इन्स्टंट रिलीफ रेमेडी मी बघितली, ती अशी होती की अर्धा लिंबू आणि त्याच्यामध्ये 1/4 चमचा मध, ते हलकसं कोमट करायचं। मध ऍक्च्युली तापवायचीच नसते, ते बघ आला शेंबुडाला काढ। मिठाने शेकवली त्याची छाती, सर्दी कमी झालेली परत वाढली, जाड झालेली आता परत पातळ झाली। समृद्धी, तुला पुढे बसायला लागेल, गवर जाम मोठी आहे, तर मग पुढे बस। ओके। हा हम्माचा आवाज आला ना, असं त्याला तिकडे झोपवलंय। मामी बडबड आलं, व्हिडिओ नको असं दे, थांब। मस्त दिसते साडी, मस्त वाटते, कलर कॉम्बिनेशन। मामा काय होतं, बरं आहेस? मामाच दिसतायत, युट्यूब वरच पाठवते आहे। नको असू दे। बोलली गुड्डी बोलली, गेलं बघ युट्यूबला, आता काय हा नाही, हे करंज बोलतात, ते करंज, कदंब सॉरी, कदंब। मारेन मी पण फेरी, येईन आरूला घेऊन येऊ। हा 10 दिवस मी समजून चालते, पण मामाकडचा गणपती 5 दिवस झाला गेल्या वर्षीपासून। बरं आलीस बाय, मी आपली 10 दिवस समजून चालत होते। सावकाय जा, बाय। नको खाऊ तो, काय खाते, चल नको, हा बाय।
गौर आवाहनाची वेळ झालेली आहे. असं म्हणतात की गौराई पाण्याच्या साठ्याजवळ असते तिचं वास्तव्य, म्हणून आम्ही घराजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ आलोय. इथे मी सूप धुवून घेतलं, मग त्याला हळदी कुंकवाची 5 बोटं ओढली, मग तेरडे धुवून घेतले, तेरड्यांना सुपामध्ये ठेवलं. हे वस्त्र आहे ते धुवून घेतलं, ते वस्त्र आपण तेरड्यांवर टाकायचं आणि मग हे जे तेरड्याच्या रूपातलं गौरी आत्या आहेत त्यांची रांगोळीवर ठेवून मनोभावे पूजा करायची, हळद कुंकू व्हायचं, त्यांना आपल्या घरी येण्यासाठी आवाहन करायचं, विनंती करायची. ही एक वेगळी काढलेली जी तेरडा वनस्पती आहे ते शंकर भगवान आहेत, जे गौरी पूजनाच्या दिवशी रात्री 12 नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. ही प्रथा घराची लेक करते, म्हणून मी पूजाला म्हटलं तू आली आहेस तर तू ही प्रथा कर, कारण की पूजा म्हणजे आमच्या आत्यांची, कुमारच्या आत्यांची लेक, तर त्यामुळे मी तिला म्हटलं तू घेऊन ये गौर म्हणून. पण ती म्हटली की नको वहिनी, तिला आग्रह केला मी, पण ती म्हणाली नको वहिनी मी शूट करते, तू घेऊन जा. तर इथे मी गौरी आत्यांना हळद कुंकू वाहिलं, त्यांना विनंती केली आणि मग काहीही न बोलता घराकडे घेऊन गेली. ही एक पद्धत आहे, त्याच्यामागचं कारण काही मला ठाऊक नाही, पण काहीही न बोलता बऱ्याच वेळेला तोंडामध्ये तिथलं पाणी साठ्याचं पाणी ठेवून शांतपणे गौरी आत्यांना घेऊन घरी जायचं असतं. इथे आईंनी गौरी आत्यांचं स्वागत केलं, पायावर पाणी वाहिलं, मला हळद कुंकू वाहिलं, गौरी आत्यांना हळद कुंकू वाहिलं आणि मग मी उजवं पाऊल पुढे टाकून घरामध्ये प्रवेश केला. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या घरी, माझ्या माहेरीसुद्धा गौरी आत्या जशी जशी येते घरामध्ये तसं तसं तिच्यासमोर हळदीची पाऊल उठवली जातात. गौरी म्हणजे गणपती बाप्पांची आई, आपल्या वडिलांची बहीण म्हणून आत्या म्हणतो आणि ती 2 दिवसासाठी माहेरपणासाठी येते, म्हणून आपण तिचं स्वागत करतो, तिला साडी चोळी करतो, असं सगळं. जम्प करून दाखव काकाला, जम्प करून दाखव. काकाने शिकवलेलं ना जम्प करायला. जम्प कर, जम्प. चला बाय बाय. पण चालू सो टाटा टाटा कर, टाटा कर काकांना, टाटा, बाय बाय. उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, दादा वहिनी बसणार आहे, तर ते आत्ता जाऊन बाहेरून सगळं सामान घेऊन आलं आहे, तर ते रिस्टॉक करणं सुरू आहे. आणि इकडे काकांनी मोर्चा सांभाळलेला आहे दोन्ही पोरांचा, त्यांना ते देत आहेत मोसंब वगैरे सोलून. कुमार गेलेला आहे मित्रांसोबत गणपती बघायला आणि आई पप्पा गेलेत आईंच्या माहेरी. गौरी आत्या पाण्याच्या साठ्याजवळ सापडून येतात, त्याच्यामुळे त्यांना रानभाज्या आवडतात असं म्हटलं जातं, म्हणून आजच्या दिवशी भाकरी आणि रानभाजी असा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. आमच्याकडे भेंडीची भाजी केली होती आणि तांदळाची भाकरी. माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की गौरी आवाहनाच्या दिवशी रात्री 12च्या आधी गौरी आत्याला छान साडी चोळी मुखवटा दागिने सगळं सजवल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि बाकी सगळे पण तेव्हाच ग्रहण करतात. इथे आम्ही थोडं लवकर दाखवलं आवाहनानंतर. गौरी आत्याला नैवेद्य दाखवलाय, भाजी भाकरी, भेंडीची भाजी आणि भाकरी. मीरा तुझा फ्रॉक दे ना मला, तुझे फ्रॉक दे ना मला, सुंदरच आहे ग. चप्पल नव्हती ना घातली, गाडीत आहे. ओके. हे माझे मामा पण लागतात आणि माझ्या मावस सासूबाईंचे सासरे पण लागतात, पण मी मामाच्या नात्याने हाक मारे, लांबचं नातं नको, जवळचं नातं पाहिजे. आवडतं तुला चॉकी? अरे वा वा वा, मस्त. तुझा फ्रॉक मला खूपच आवडला, तुम्हाला देशील? थँक्यू. नाही चांगली, एकदम मस्त, सुंदर दिसताय. फोटो काढ. तुला पाहिजे? शाळेला सुट्टी आहे ना दादू. हाय हाय त्याच्याकडे, हाय राहू दे, एक आहे त्याच्याकडे. सगळ्याकडे सारखी असतात. छान. काय माहितीये ना, लोक बंद करून ठेवतील आणि गव्हाला सगळी हे म्यूट करावं हे सगळं.
अरुने आज दिवसभर काहीच व्यवस्थित खाल्लं नव्हतं, म्हणून मला असं वाटत होतं की दिवस संपता संपता शेवटचं मील तरी त्याने व्यवस्थित जेवावं आणि मग त्याला चांगली झोप लागेल जरा. पण नाही, मी वाडगावर त्याच्यासाठी भरडीच केली, पण ते पण त्याने नाही खाल्ली. अगदीच काही नाही तर मोबाईल तरी बघत त्याने थोडंसं तरी खावं असं वाटलेलं, म्हणून त्याला लावून दिला मोबाईल. एरवी नाही लावून देत आम्ही, काय ना काय त्याला करून रमवतो आणि खाऊ घालतो, पण आज तो काही केला राहत पण नव्हता, खात पण नव्हता, म्हणून शेवटी मोबाईल दिला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. एक साधा चमचा नाही घेतला अरुने तोंडामध्ये, तसंच्या तसा वाडगा शेरूच्या पुढ्यात ओतला. काही त्याने खाल्लं नाही, भरडी पातळ होती तरी पण या मोबाईलच्या संधीचा फायदा घेतला आमच्या तशूने. तो येऊन बसला मोबाईल समोर. अरुणे तर एक घास खाल्ला नाही. देऊन टाक. हा, ते चरचर नको वाटत असेल. आणि नाक त्याचा तर टच केलंस ना जेवढं जास्त ते हे होणार. अकरा 5. हे काय रेकॉर्डिंग करते हिला? तू हे दिलंस काय कॉन्ट्रॅक्ट दिलास? किती रुपये पगार आहे कामाला राहिली तू? डिलीट करायला आहे ना मी. डिलीट कसं करशील तू? समूह आहे बरोबर काय? हे असे हे कामगार तुमचे अर्धवट रेकॉर्डिंग करतात. याला शिक्षा दिलेली आहे, अशिक्षित पात्र झालेला आहे. हा शिक्षित पात्र झालेला आहे, त्याला शिक्षा दिली गेली आहे बसण्याची. येतो आम्ही.